नेरळ परिसरात भाजप विरोधी भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन पार पडले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेला देशभरातून काही ठिकाणी पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नेरळ येथील हर्षल प्रमोद दहिवलीकर यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांचा विरोध केवळ जंतर मंतरच्या आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो सोशल मीडियावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. हर्षल दहिवलीकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरील हातात भाजपचा झेंडा घेऊन त्याला आग लावल्याचे दृश्य शेअर केले. त्याचसोबत भाजप हटाव देश बचाव असा संदेशही प्रसारित करण्यात आला. या पोस्टमुळे नेरळ परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून भाजप कार्यकर्त्यांमध्येही संताप व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान या सोशल मीडिया पोस्टवर स्थानिक भाजप पदाधिकारी किंवा संघटनेकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर नेरळ भाजपची प्रतिक्रिया काय असेल आणि पुढे कोणती भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.